स्वप्नील कुसळे यांनी पंढरीत विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन कांस्य पदक त्यांच्या चरणावर अर्पण केलं। भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळे यांनी मंगळवारी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी जिंकलेलं कांस्य पदक विठ्ठलाच्या चरणावर अर्पण केलं। स्वप्नील कुसळे यांनी 2024 मध्ये उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलं। मंगळवारी ते विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले होते। त्यांनी यावेळी जिंकलेलं कांस्य पदक विठ्ठलाच्या चरणावर ठेवलं। या प्रसंगी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रांत अधिकारी सचिन इथापे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी स्वप्नील कुसळे यांना विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला। ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर सोने तारण कर्जावर 9% व्याज दर, प्रति व्यक्ती 4 लाख रुपये कर्जाची सोय, ATM ची सुविधा उपलब्ध, मोबाईल बँकिंग, 24 तास बँकिंग सेवा, NEFT मोबाईल वरून त्वरित रक्कम म्हणजेच फंड्स ट्रान्सफर, IMPS क्षणात इतर बँकेत रक्कम जमा, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इन्क्वायरी, लास्ट 5 IMPS ट्रान्झॅक्शन, चेकबुक मागणी, शाखा अंतर्गत फंड म्हणजेच रक्कम वर्ग करण्याची सुविधा, मोबाईल बँकिंग अंतर्गत IMPS व UPI पेमेंटची सुविधा। ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर, शाखा पार्क चौक, मोबाईल 86 69 92 11 21, दमाणेनगर शाखा 86 69 92 11 23, सिद्धेश्वर पेठ 86 69 92 11 24, अशोक चौक 86 69 92 11 26, विजापूर रोड 86 69 92 11 27, बेलाटी 86 69 92 11 29, मंगळवेढा 86 69 92 11 31। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला। 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे। सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती PhD करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित। सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड। छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित। तसंच या वर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर। सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं। शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास।